नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपलं कौतुक ऐकूनही आपल्याला कंटाळा येतो. मी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना जातो आणि मी जो कोणी आहे तो आहे. 4 लोक मला ओळखतात आणि त्यांना माझे अवकात, लायकी, गुण दुर्गुण सगळे माहिती आहेत. काही लोकांना माहिती नसतात. पण कधी कधी असा अनुभव येतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये आपली ओळख करून देणारी माणसं असतात. ती इतक्या चांगल्या गोष्टी, इतके गुण सद्गुण आपल्याला चिकटवतात की आपल्यालाच आपली लाज वाटायला लागते. आणि म्हणून अशा लोकांना थोड्या कानपिचक्या द्याव्याशा वाटतात. मी देतो अनेकदा. उदाहरणार्थ, ज्येष्ठ पत्रकार हे मला आवडत नाही. ज्येष्ठ म्हणजे काय असतं? वय वाढलं. कोणी 25 वर्षाचा असेल, मी 55 वर्ष पत्रकारितेत काढली म्हणून मी ज्येष्ठ झालो का? नाही मित्रांनो. माझ्यापेक्षाही एखादा हुशार तल्लख 25-27 वर्षाचा पत्रकार असू शकतो. पण गंमत अशी असते की जेव्हा तुम्हाला एक प्रमोशन करायचं असतं की आम्ही आणलेला पाहुणा, आमचा अध्यक्ष हे किती महत्वाचं आहे, की खोटे गुण चिकटवले जातात. पण ते ऐकून आपल्यालाही कधी कधी कंटाळा येतो, किळस पण येते. मला वाटते राजकारणात देखील सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक असतात. त्यांना पण कधी ना कधी असा साक्षात्कार होत असेल की बाबा, हे इतकं कौतुक आपलं नको व्हायला, आपण इतके काही महान नाही आहोत. किंवा जे काय आपल्याला कर्तृत्व म्हणून दाखवलं जातं तेवढं नाहीये हे सांगावं असं वाटतं. कधी कधी उघडपणे एखादा माणूस फटकारतो, कधी कधी लेकी बोले सुने लागेल अशा पद्धतीमध्ये समोरच्याला फटकावतो. मला वाटतं शरद पवारांची कहाणी तशीच असावी. गेल्या 4 दशकामध्ये शरद पवार हे महाराष्ट्रात जन्माला आलेलं सगळ्यात अद्वितीय व्यक्तिमत्व आहे किंवा अवतार पुरुष आहे असं सांगणारी एक पत्रकारांची पिढी तयार झाली. आणि त्यानंतर पुढच्या 2-3 पिढ्या तेच रटाळ घेऊन पुढे चाललेले आहेत. कधी काळी जवळजवळ 35 वर्षापूर्वी नवाकाळचे संपादक निळूभाऊ खाडीलकर यांनी शरद पवारांच्या चतुराईला तेल लावलेला पहलवान असं उपमा दिली होती. आणि मग ते तेल लावलेला पहलवान हे इतकं शरद पवारांच्या अंगाला चिकटलं की सगळ्या पद्धतीचे शॅम्पू आणि साबण वापरून शरद पवारांनी ते अंगाला माखलेलं तेल धुवून टाकायचा, पुसून टाकायचा प्रयत्न केला. पण ते चिकटलेलं तेल काही जात नाहीये. आणि आजच्याही पिढीतले अनेक पत्रकार आपल्या परीने मिळतील त्या पद्धतीची कुठली कुठली तेलं आणून, सुगंधी असो दुर्गंधी असो, कुठलीही तेलं आणून शरद पवारांच्या अंगावर अखंड माखत असतात, चोळत असतात. आणि आता मला वाटतं या वयामध्ये शरद पवारांना या असल्या तेल लावणाऱ्यांचा कंटाळा आलाय. तेल लावत जा रे असं ते चिडून म्हणायचं शक्य आहे, पण तो पवारांचा स्वभाव नाही. त्यामुळे पवार नेहमी आडमार्गाने कानपिचक्या देत असतात. आणि मला वाटतं अशाच कानपिचक्या काल परवा त्यांनी राज्यसभेचा सदस्य म्हणून 3ऱ्यांदा शपथ घेतली, व्हील चेअरवर बसून घेतली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेतून सगळ्याच्या सगळ्या मीडियाला अशाच कानपिचक्या दिलेत की नको रे, तुमच्या मनातल्या ज्या कपोलकल्पित गोष्टी आहेत त्या माझ्या अंगाला तेल म्हणून चोळू नका रे. अक्षरशः या तेल लावलेल्या पहलवानाने सगळ्या मीडियाला अक्षरशः धोबी पछाड दाखवलं, आसमान दाखवलं, धोबी पछाड दिला आणि लोळवलं. आता तुम्ही म्हणाल कसं लोळवलं? तर ते समजण्यासाठी सुद्धा अक्कल लागते, जिचा आजकाल मराठी पत्रकारितेमध्ये संपूर्ण दुष्काळ आहे. बातमी आली आहे, ती बातमी बघितल्यानंतर शरद पवारांना काय म्हणायचं आहे हे ज्यांना समजलं नाही ते त्या बातम्या रंगवत होते. तुम्हाला माहितीये की जवळजवळ 2-2.25 महिन्यापूर्वी बारामतीत एक भीषण अपघात झाला, विमान अपघात झाला.
आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांचं आकस्मिक निधन झालं, अकाली निधन झालं. आणि त्यांच्या जागी ज्यांच्या पत्नीला चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली त्या सुनेत्रा वहिनी राज्यसभेच्या सदस्य आहेत. पण राज्यसभेची सदस्य म्हणून त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होता येत नाही, राज्याच्या सरकारमध्ये येता येत नाही. त्यासाठी त्यांना राज्यसभेमध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून यावं लागेल. आणि आता अजितदादांचीच जागा रिकामी झाली आहे, तर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होईल, त्यामध्ये सुनेत्रा वहिनींना निवडून आणलं जाईल. ती निवडणूक काय फार अवघड नाहीये. पण आपल्याकडे लगेच सुरू होतं, महाराष्ट्राची एक महान परंपरा आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की ज्या जागी एक कर्तबगार माणूस अकस्मात निधन पावतो तेव्हा त्याची मुलगी, मुलगा, पत्नी कोणाला तरी आप्त स्वकीयाला तिथून निवडून आणतात आणि ते अविरोध निवडून आणण्याची प्रथा आहे, संस्कृती आहे. अरे कुठली संस्कृती आहे? आमच्या बांद्र्याला कलानगरचा जो मतदारसंघ आहे, जिथे आता वरुण सरदेसाई हे आमदार आहेत, तिथे 2014 मध्ये बाळा सावंत हा आमचा नगरसेवक दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आला आणि त्याला कर्करोगाने ग्रासलेलं होतं म्हणून काही महिन्यातच त्याचं निधन झालं. त्याच दरम्यान सांगलीला तासगावचे आमदार, माजी उपमुख्यमंत्री, मंत्री वगैरे आबा पाटील, त्यांचंही निधन झालं होतं आणि त्यामुळे 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या होत्या. त्यापैकी आबांच्या पत्नीला मला वाटते अविरोध निवडून आणलं गेलं. पण बांद्रा पूर्व म्हणजे खेरवाडी या मतदारसंघामध्ये प्रकाश बाळा सावंतची पत्नी तृप्ती सावंत हिला मात्र अविरोध निवडून आणणं, तेव्हा संस्कृती कुठचं शेण खायला गेली होती. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते आणि त्यांनी कोकणात पराभूत झालेले काँग्रेसचे नेते किंवा पूर्वीचे मुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री, शिवसेनेचे पूर्व नेते नारायण राणे यांना कलानगरच्या त्या बाले किल्ल्यामध्ये मुद्दाम उभं केलं होतं आणि पोटनिवडणूक झाली. मग तृप्ती सावंत यांच्या पतीचं आकस्मिक निधन झालं नव्हतं. जो नियम सरोज पाटील मला वाटते ज्या तासगावच्या आबांच्या पत्नी होत्या त्यांना लावला गेला तेव्हा संस्कृती होती. व वांद्रे पूर्वपर्यंत येताना ती विकृती कशी झाली? आणि हे एकाच बाजून होतं असं नाही. 2019 नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरचे मला वाटते आमदार होते मंगळवेढा भालके, भारत भालके यांचं करोना काळात निधन झालं. त्या जागी पोटनिवडणूक होती तेव्हा भाजपने तिथून उमेदवार दिला होता, तेव्हा संस्कृती कुठे शेण खायला गेली होती? तेव्हा हे बोलायची पद्धत असते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर रमेश लटके यांचं निधन झालं होतं अंधेरी पूर्वला. ती जागा लढवायची भाजपने सगळी तयारी केली होती. मुरजी पटेल हा उमेदवार सुद्धा अर्ज भरलेला होता, पण हाच सगळा कांगावा करण्यात आला आणि ऋतुजा लटके यांना अविरोध निवडून आणण्यासाठी दडपणाखाली भाजपने उमेदवार मागे घेतला. किंवा हे दबाव तंत्र असते, या पलीकडे काही नाही. आणि म्हणूनच बारामतीमध्ये संस्कृती पाळायची आणि इतरत्र त्या संस्कृतीचं विकृतीकरण करायचं का? तर हा जो काय पोरकटपणा माध्यमातून चालतो तो नवा नाहीये. हा पोरकटपणा दीर्घकाळ चालू राहिलाय आणि शरद पवार तर 4 दशकं त्याच्या अनुभवातून जात आहेत. हे असलं कुठचंही दुर्गंधीयुक्त, सुगंधयुक्त तेल अंगाला चोळपटणाऱ्या पत्रकारांची फौज त्यांनीच उभी केली आहे. आणि मग आता सध्या काहीच काय ते खाजवायला नाही म्हटल्यानंतर राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक हा चर्चेचा विषय करून ठेवले गेलेला आहे. अशा कित्येक पोटनिवडणुका झाल्या, कित्येक. पुण्याला बापट यांचं निधन झालं
मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं. त्यानंतर काय केलं होतं? तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की याचा आता शरद पवारांनाही कंटाळा आलाय. आणि म्हणून या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जी काही वक्तव्य झाली त्यामध्ये अजितदादांचे सुपुत्र ज्यांनी आपल्या आजोबांच्या सोबत राज्यसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतली, 2 पवार एकाच वेळेला राज्यसभा निवडणुकीचे सदस्य झाले, राज्यसभेचे सदस्य झाले आणि त्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर बोलताना पार्थ पवार यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी असं मत व्यक्त करताना काँग्रेस जर ती जागा लढवणार असेल तर ती मोठी घोडचूक होईल, काँग्रेसला त्याची फार मोठी किंमत पुढल्या काळात मोजावी लागेल, असं काहीतरी वक्तव्य केलं. केलं तर ठीक आहे, नवखा राजकारणी आहे, पण त्याच्याबद्दल शपथविधीनंतर पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये कोणीतरी पार्थ पवार विषयी प्रश्न विचारला की पार्थ पवारनी काँग्रेसबद्दल असं काहीतरी म्हटलेलं आहे, आणि त्याचं उत्तर देताना पवारांनी पार्थला काय बोलले हे दुय्यम आहे. लेकी बोले सुने लागे, बोलायचं पार्थला, पण जोडा लागला कोणाला? मारलाय कोणावर? मीडियावर मारलाय. पार्थ पवार विषयी काहीही वेडं वाकडं बोलण्यापेक्षा पवारांनी असं काही वक्तव्य केलं की कुठल्या मूर्खाच्या नादी तुम्ही लागला आहात, तुम्हालाही अक्कल नाही, पार्थला अक्कल नसेल पण तुम्हालाही अक्कल नाही, असं मीडियाला पवारांनी बजावलेलं आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. पवार म्हणाले की राजकारणामध्ये निवडणुकीत जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा कोणीतरी ती निवडणूक लढवणार आहे, तेव्हा बिनविरोध अशी निवडणूक होणं ह्याची अपेक्षा बाळगणंच गैरलागू आहे, आणि म्हणून बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रह धरणं गैरलागू आहे. हे सांगताना पवार म्हणाले की त्याच्याकडे पार्थचं नाव पवारांनी घेतलं नाही, पण ज्याच्याविषयी तुम्ही बोलताय त्या वक्तव्याविषयी बोलताना पवार साहेब म्हणाले की राजकारणामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये जी परिपक्वता लागते ती त्याच्याकडे आहे असं मला वाटत नाही. मुद्दा असा येतो की पार्थ पवार यांची जी काय अपरिपक्वता आहे ती पहिल्यांदाच दिसली का? पार्थ पवार विषयी शरद पवार यांनी आजवर 2-3दा तरी वक्तव्य केलेली आहे. जेव्हा त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची, संशयास्पद मृत्यूची सीबीआय कडून चौकशी व्हावी अशी मागणी केलेली होती, त्यानंतर राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिराचा पायाभरणी समारंभ होता, त्याबद्दल शरद पवारांच्या पक्षाने आक्षेप घेतलेला होता, तरीही त्या पायाभरणीला पंतप्रधान जाणार होते. त्या पंतप्रधानांना पार्थ पवार यांनी अभिनंदनाचं पत्र लिहिलं होतं, आणि त्यामुळे पवार साहेब इतके खवळलेले होते की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पटांगणात काय त्या चौथऱ्यावर उभं राहून पवारांनी पत्रकारांना सांगितलं होतं, आमचा नातू काय बोलतोय याला मी कवडीची किंमत देत नाही. तेव्हा आज पार्थ पवार यांच्याकडे राजकारणातली परिपक्वता नाही असं जर शरद पवार म्हणत असतील तर शरद पवारांनी नवीन कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी एक प्रकारे असला प्रश्न विचारणारे किंवा पार्थ पवारच्या त्या वक्तव्याला बातमी बनवणारे किंवा त्यावर चर्चा करणारे जे पत्रकार आहेत ते किती बेअक्कल आहेत असंच विधान केलेलं आहे. किती परिपक्वता पार्थ पवारकडे नसेल, पण त्याला बातमीचा विषय बनवून माझ्यासारख्या वयाची 85 गाठलेल्या राजकारण्याला, मुरब्बी राजकारण्याला तुम्ही पार्थ पवारने जे काय म्हटलंय त्यावर प्रश्न विचारता, तर तुमची ही कीव कराशी वाटते. पत्रकार म्हणून तुम्ही परिपक्व नाही असंच पवारांना म्हणायचंय. आणि म्हणून मी म्हटलं की तेल लावलेल्या पहलवानाने सगळ्या मीडियाला एका वाक्यामध्ये लोळवलं. मुद्दा पार्थ पवारचा नाहीये. पार्थ पवार विषयी पवारांचं वक्तव्य आणि मत हे खूप जुनं आहे, नवीन नाहीये.
5-6 वर्ष जुना आहे. तरी पार्थ पवार बोलले, अरे बापरे बापरे बापरे, आवडच कोसळलं. अमेरिकेतून ट्रम्पचं सरकार कोसळलं किंवा इराणमध्ये कुठला तरी अणुबॉम्ब पडला, अशा थाटामध्ये तुम्ही पार्थ पवारांचं असलं वक्तव्य, शरद पवारांची प्रतिक्रिया मागता, तेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? असंच पवारांच्या वाक्याचा आशय आहे. आणि म्हणून मी त्या एका वाक्यात सगळ्या मीडियाला लोळवलं असं म्हटलं, कारण बातम्या आल्या पार्थ पवार यांच्या परिपक्वतेवर पवारांचं प्रश्नचिन्ह. पवार जे काय बोलले ते सोडून द्या, पण पार्थ पवारांनी जे काय वक्तव्य केलंय की आम्ही काँग्रेसला कॉन्टॅक्ट करणार नाही, काँग्रेस जर ही जागा लढवणार असेल, पोटनिवडणूक लढवणार असेल, तर भविष्यात काँग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, वगैरे वगैरे जे काय वक्तव्य केलंय ते राजकारणात शोभणारं नाही. हे ज्याला कळत नाही ते मुळात पत्रकार का होतात मला कळत नाही. हे दुर्लक्ष करण्यासारखं वाक्य आहे. आणि हेच पवारांनी मीडियाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समोर बसलेले पत्रकार असोत किंवा त्यांची जी जी मीडिया हाऊस आहेत, त्या चॅनेलचे किंवा वर्तमानपत्राचे जे संपादक आहेत, त्यांना पवारांनी एक प्रकारे कानफटवलंय. या पोरा सोरांना जरा प्रश्न कुठला कोणाला विचारावा हे तरी शिकवा. या पोरांमध्ये परिपक्वता नाही. पण हे जे काय लिहितील बोलतील ते छापता किंवा प्रक्षेपित करता, तर संपादकांकडे पण ती परिपक्वता उरली नाही का, असं प्रश्नचिन्ह पवारांनी लावलेलं आहे. आणि ते चुकीचंही नाही. पवार कंटाळले असतील. अहो, आत्ता काल परवापर्यंत हेच पत्रकार बातम्या रंगवत होते की सुनेत्रा वहिनींनी पहिल्या 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा मुळातच पवारांचा डाव होता. अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर अजितदादांचा पक्ष हा पटेल आणि सुनील तटकरे यांनी बळकावू नये आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं यासाठी वस्तानाने खेळलेला डाव. म्हणजे काय, तर सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या आणि अवघ्या 4थ्या दिवशी अजितदादांच्या पतीच्या निधनानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री झाला. हा वस्तादाचा डाव होता. आणि मग तो वस्तादाचा डाव हा सुनेत्रा वहिनींपर्यंत कोणी पोहोचवला होता, तर पार्थ पवार आणि शरद पवार या आजोबा आणि नातवाच्या अधूनमधून त्या कालखंडामध्ये संवाद चालू होता. तेव्हा पार्थ पवारांना माध्यम करून वस्तादाने अजितदादांचा पक्ष पटेल आणि तटकरेंच्या घशात जाण्यापासून वाचवला. याला तेल चोपडणं म्हणतात. शरद पवारांनी त्यात काहीही केलं नव्हतं. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री व्हायला होकार कळवला तो नरेश अरोरा या डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीच्या मार्केटिंगच्या माणसाच्या थ्रू कळवला. आणि तोच माणूस सुनेत्रा वहिनींना मध्यरात्री मुंबईला घेऊन आला. तोपर्यंत शरद पवारांना शपथविधी वगैरे काहीही माहिती नव्हतं. तरी वस्तादाने तेल लावलं. हे किती तेल लावतात बघा. आता पवारांना सुद्धा या पत्रकारांनी चोपडलेल्या असल्या सुगंधी तेलाची दुर्गंधी असह्य झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी पार्थ पवार यांच्याकडे परिपक्वता नाही म्हटलं, तर मग ज्याच्याकडे एवढीही राजकीय परिपक्वता नाही आहे की पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची गरज नसते, निवडणूक उतरलात निवडणुकीत की निवडणूक समोर कोणीतरी लढवणार हे गृहीत असतं, एवढंही ज्याला कळत नाही, त्याच्याबरोबर पवार साहेबांनी केवढा मोठा डाव शिजवला आणि अंमलात आणला की त्याच्या आईला उपमुख्यमंत्री व्हायला पवारांनी पाठवलं, देवेंद्रकडून मान्य करून घेतलं. हे सगळं वस्तादांनी केलं. याला तेल लावणं म्हणतात. तेल लावलेला पहिलवान गेली 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालतोय, त्याला तेल चोपडणारे कोण आहेत बघा, मग तुम्हाला कळेल. आणि पवारांनी त्यांना थोवाडले की ज्या माणसाकडे एवढीही परिपक्वता नाही, त्याच्याशी संवाद साधून किंवा त्याला पुढे करून मी अजितदादांचा पक्ष
तटकरे पटेलांकडून बळकावला जाऊ नये यासाठी डाव करीन असं मूर्खानं तुम्हाला वाटतच कसं? हा आहे आशय जो आहे पवारांच्या वाक्याचा, तो आहे. पार्थ पवारकडे परिपक्वता नाही आणि परिपक्वता नसेल तर त्याच्याशी शरद पवार सारखा मुरब्बी माणूस एवढा मोठा सुनेला उपमुख्यमंत्री करणं हा डाव खेळू शकेल का? विचार करा, तुमची परिपक्वता कुठे गेली? पवारांनी आपल्या नातवाच्या म्हणजे नावडत्या नातवाच्या पार्थ पवारच्या परिपक्वतेचा विषय बोललेले नाहीत. पवारांनी सगळ्या मीडियामध्ये गेले 8-10 दिवस जो धुमाकूळ चाललेला आहे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं विलनीकरण, त्यांना खलनायक ठरवण्याची जी स्पर्धा मराठी माध्यमांमध्ये प्रामुख्याने आणि एकूण माध्यमांमध्ये सरसकट चालू आहे, त्याला पवारांनी एक सणसणीत चपरा काढली आहे. हात उगारलाय तो पार्थ पवारच्या गालाच्या दिशेने जाताना दिसतोय, पण गाल कोणाचे सुजलेत ते बघा. सगळ्याच्या सगळ्या मराठी मीडियाला आणि एकूण मीडियाला पवारांनी तुम्ही तद्दन बेअक्कल आहात, राजकारणाचं विश्लेषण अनालिसिस सोडा, तुम्हाला राजकारण समजण्या इतकी सुद्धा परिपक्वता तुमच्याकडे नाही, म्हणून पार्थ पवार आणि मला तुम्ही एखाद्या मोठ्या डावपेचाचा हिस्सा बनवताय. जो डावपेच मी खेळलो नाही आणि पार्थ असला डावपेच समजू सुद्धा शकत नाही, त्याच्यामध्ये मला आणून बसवता तुम्ही. तुमच्या इतका बेअक्कल कोण नाही असं पवारांनी या परिपक्व या शब्दातून मीडियाला सुचवले. पण तेही कौतुकाने दाखवतात. पार्थला आम्हाला नाही, आमचा काल आम्ही चोळतोय, पण दाढी वाढली ती पार्थ पवारची आहे. साहेबांनी थप्पड मारली आणि बघा पार्थ पवारला दाढी आली आणि गाल आम्ही चोळतोय. अशा थाटामध्ये आलेल्या बातम्या समजून घ्या मित्रांनो. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.